नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी तुमचं स्वागत करते आज आपल्या परत ह्या मराठी चॅनलवर। आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे गुढीपाडव्याला कसा मी हा मेकअप केला त्याच्याबद्दलची छोटीशी माहिती। कारण आज मी हा मेकअप खूपच सोप्या पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉन्ड्स बेबी क्रीम वापरून हा इतका सुंदर मेकअप मी केलेला आहे। यात अजिबात मी जास्ती प्रोडक्ट्स वापरलेले नाही आहेत, अगदी कमी प्रोडक्ट्समध्ये हा मेकअप केलेला आहे आणि खूप मस्त महाराष्ट्रीयन मराठी मेकअप हा झालेला आहे। मला खूप आवडला, पैठणी घालून हा मेकअप खूप मस्त झाला, त्यामुळे तुमच्याशी शेअर करावा मला वाटला। तर चला बघूया आपण कसा केला आहे हा मेकअप। तर सगळ्यात पहिले मी रोज टोनर इथे वापरलेला आहे। हे ॲल्स गुडनेसचं टोनर आहे। टोनर खूप 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 महत्त्वाचा आहे तुमचा तुमच्या मेकअपमध्ये ग्लो आणण्यासाठी। आणि फेस वॉश केल्यानंतर टोनर हे लावणं गरजेचं आहे, कारण टोनरनी तुमच्या मेकअपला एक ग्लो येतो आणि तुमची स्किन पण छान ठेवतो। त्याचनंतर बायोटिकचं हे मॉइश्चरायझर मी वापरलेलं आहे। खूप मस्त मॉइश्चरायझर आहे, लिक्विडी आहे, मस्त आहे। उन्हाळा असेल तरीही मॉइश्चरायझर वापरा, कारण मॉइश्चरायझर हे तुमच्या स्किनमध्ये नरिशमेंट आणि हायड्रेशन ठेवण्यासाठी खूप छान मदत करतं। मॉइश्चरायझर सगळ्यात महत्त्वाची आपण म्हणू शकतो एक बेस लेअर असते, ज्याने तुमचा मेकअप जो आहे तो खूप छान जास्ती वेळ टिकतो आणि केकी किंवा असा तुटक मेकअप होत नाही। एका छान लेअरमध्ये तो दिसतो, असा तुकडे दिसत नाही त्याचे आणि तो पांढरट दिसत नाही, सगळ्यात महत्त्वाचं। त्यानंतर मेकअपला जास्ती वेळ टिकवण्यासाठी प्रायमर खूप महत्त्वाचं आहे। प्रायमर हे खूप 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 महत्त्वाचं आहे, त्यासाठी तुम्ही कुठलंही प्रायमर वापरू शकता। मी इथे ब्लू हेवनचं सिलिकॉन बेस्ड जेल बेस्ड प्रायमर वापरलेलं आहे, एकदम अप्रतिम आहे। बॅकग्राऊंड वॉईससाठी प्लीज माफ करा, पण थोडंसं रात्रीची वेळ आहे त्यामुळे थोडंसं आवाज येतो आहे। ओके, तर ह्यानंतर मी पॉन्ड्स बेबी क्रीम घेतली। तर आजचा आपला हिरो जो आहे तो पॉन्ड्स बेबी क्रीम आहे। तर ह्याला मी कसं घेतलं आहे तुम्हाला एक टेक्निक सांगते। मी जस्ट थोडीशी पॉन्ड्स बेबी क्रीम घेतली आणि त्यावर टोनर थोडंसं स्प्रे केला, कारण ही थोडीशी घट्ट असते, त्यामुळे चेहऱ्यावर पसरवायला आपल्याला थोडा वेळ लागतो। त्यामुळे ह्यावर थोडंसं टोनर स्प्रे करा, किंवा तुम्ही पाणीही घेऊ शकता किंवा रोज वॉटरही घेऊ शकता आणि ते तुम्ही तुमच्या हातांच्या बोटांवर, तुम्ही हातानेच करते, आज मी कुठलंही टूल वापरलेलं नाही आहे, तर हातांच्या बोटांवर त्याला स्प्रे करून घेतलं आहे आणि त्याचनुसार डॅब पद्धतीने मी ह्याला माझ्या पूर्ण चेहऱ्यावर पसरवलेलं आहे। याने पॅची होणार नाही, पांढरट चेहरा दिसणार नाही, सगळीकडे व्यवस्थित पसरेल, कारण थोडी ही क्रीम जरा घट्ट असते, त्यामुळे ह्याला स्प्रेड व्हायला मदत मिळते जर का आपण ह्याला थोडीशी पाण्याची किंवा टोनरची किंवा रोज वॉटरची मदत घेतली। खूप मस्त आणि छान होतो ह्याने। आणि गळ्याला लावायला विसरू नका, कारण गळा वेगळा ठेवला तर वेगळंच दिसेल। यानंतर आता हा आपला जो बेस आहे त्याला आपल्याला सेट करायचा आहे। सेट करण्यासाठी कुठलीही लूज पावडर, रोज पावडर तुम्ही वापरू शकता। इथे मी लॅक्मेची वापरली आहे, ॲक्च्युली ब्लू हेवनची वापरणार होते पण मला सापडली नाही, त्यामुळे मी ही वापरली। छान आहे, ही पण मस्त आहे। त्यानंतर मेबेलिन कोलोसल काजलमधलं हे काजळ म्हणजे हे आहे माझ्याकडे, तर मी हे वापरले। हे स्मज होत नाही, छान आहे, आवडतं मला, त्यामुळे मी हे वापरते। त्यानंतर मी इथे हा हुडा ब्युटीचा जो ड्यूप पॅलेट आहे तो वापरलेला आहे। त्यातला लाल रंग मी घेतला आहे, थोडासा असा विटकरी कलर आपण म्हणू शकतो, विटकरी रंग मी घेतलेला आहे। आता तुम्ही म्हणाल माझी साडी निळी म्हणजे हिरवट निळी आणि गोल्डन बॉर्डर, ग्रीनिश गोल्डन बॉर्डर, त्याला लाल का? तर मी आज कॉन्ट्रास्ट म्हणजे सगळंच हिरवं निळं आणि सेम नको, त्यामुळे मी थोडंसं वेगळं ह्यात केलेलं आहे। साडी निळी आणि हिरवी असल्यामुळे ह्याला लाल कॉन्ट्रास्ट देण्यासाठी मी थोडा विटकरी रंग वापरला आहे डोळ्यांवरती। खूप छान दिसतो, खूप मस्त दिसतो आणि फेडेड वापरला आहे। मी कुठल्याही पद्धतीचा ब्रश वापरलेला नाही आहे, मी फक्त माझ्या इंडेक्स फिंगरने ह्याला पसरवलेलं आहे। त्यावर आता ग्रीन साडी आहे, त्यामुळे मी ग्रीन शिमर फक्त अप्लाय करते, बघू शकता तुम्ही, फक्त ग्रीन शिमर थोडं अप्लाय करते, जास्ती नाही, जस्ट एक चमक देण्यासाठी ते डोळ्यांना, तिथे फक्त ग्रीन शिमर अप्लाय करते, कारण साडीमध्ये ग्रीन रंग आहे तर थोडंसं वाटलं पाहिजे ग्रीन रंग, त्यामुळे मी ह्याला पसरवून घेते। तर हे मी पसरवून घेतलेलं आहे। त्यानंतर ब्लश मी सेम पॅलेटमधलं लाल रंगाचा रंग घेऊन ब्लश लावला आणि ही नेक्स म्हणजे ॲक्च्युली मिशोची एक लिपस्टिक आहे जी मी घेतली होती, 400 रुपयात 24 लिपस्टिक आहे, ह्याचा हॉल लवकरच येईल, तर त्या मी घेतल्या होत्या। त्यातलीच एक लिपस्टिक आहे, त्यातलाच एक शेड आहे। लिपस्टिकचे स्वॉचेस पण दाखवणार आहेत मी, तर व्हिडिओ नक्की बघा।
त्यातलीच एक लिपस्टिक आहे, ती पण अशी पिंकिशमध्ये घेतली आहे आणि ते झाल्यावर टिकली, चंद्रकोर टिकली इथे मी लावलेली आहे. त्यानंतर मराठी पद्धतीतल्या कुड्या माझ्याजवळ आहेत, ते ह्या कुड्या मला खूप आवडतात, मी ह्या घातल्या आणि ह्यानंतर मी माझी हेअरस्टाईल केली. कुड्या घातल्यानंतर हेअरस्टाईल केली आणि त्यानंतर माझा हा मेकअप झाला. मला हा मेकअप खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला हा मेकअप मला नक्कीच सांगा. यामध्ये मी थोडासा आंबाडा घातला आहे, त्यामध्ये थोडा गजरा लावला आहे. गजरा लावल्यानंतर मंगळसूत्र घातलं आहे. मंगळसूत्रानंतर मी फक्त इथे नथ नाही घातली आहे. नथ ह्यासाठी नाही घातली कारण माझ्या नाकामध्ये थोडंसं इन्फेक्शन, माझं तिथे थोडंसं हे होतं. पण नेक्स्ट जो मेकअप लुक येणार आहे तो नथीबरोबर येणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. पण तरीही हा महाराष्ट्रीयन मेकअप मला खूप आवडला. नथ नसली तरीही मेकअप अशा पद्धतीने तुम्ही केला तरी आवडेल. नथ असायला हवी होती मला माहिती आहे, पण पुढचा मेकअप नक्की नथीबरोबर आहे, त्यामुळे आवडेलच. तर चला, आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं, कारण असेच सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. भेटूया परत. बाय.